नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. भारतामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते की आपण परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, मात्र त्यासाठी नेमकं काय करावं हेच समजत नसतं. म्हणूनच आज आपण डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठामधील संधी या विषयावरती बोलणार आहोत. आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर ऋतुजा खिरवे आणि सोबत त्यांचे पालकही आहेत. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर ऋतुजा किरवे यांनी स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी 2023च्या बॅच मधून आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. त्या MBBS आहेत. विशेष म्हणजे त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. सध्या त्या दत्ता मेघे हॉस्पिटल आणि कॉलेज नागपूर मध्ये इंटर्नशिप करतायत. सोबत आहेत त्यांचे वडील मिस्टर संजय किरवे, जे नागपूर पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत. तर आता आपण जाणून घेऊया त्यांनी शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटी बाबत. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियामधील MBBSचं शिक्षण घेणारी रशियन सरकारची 105 वर्ष जुनी असलेली महत्वाची युनिव्हर्सिटी आहे. भारतीय विद्यार्थ्यांचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारं विद्यापीठ अशी ख्याती या संस्थेने मिळवलेली आहे. गेल्या 23 वर्षांपासून भारतामधून मोठ्या प्रमाणात अतिशय विश्वासानं विद्यार्थी इथे जात असून 100% यश संपादन करून परत भारतामध्ये येऊन नामांकित असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमधून निष्णात डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करतायत. सर्व सुसज्ज सुविधा असणाऱ्या या विद्यापीठामधून आपल्या मुला-मुलींना डॉक्टर बनवण्यासाठी पाठवण्यात पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलंय. या विद्यापीठामधून यश संपादन केलेल्या काही निवडक विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांची मालिका TV9 मराठीवर सुरू केली आहे. चला तर मग आजच्या पाहुण्यांसोबत प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूयात. तर माझा प्रश्न ऋतुजा पहिल्यांदा आपल्याला आहे की भारतामधलं वैद्यकीय शिक्षण जे आहे आणि आता तुम्ही रशियामध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा काही साम्य आहे का? रशियाच्या वैद्यकीय शिक्षणात आणि भारताच्या वैद्यकीय शिक्षणात फरक हा ॲज सच नाही आहे. आपण जे 19 सब्जेक्ट्स इंडियामध्ये शिकतो तेच 19 सब्जेक्ट्स रशियामध्ये सुद्धा आहे. आणि माझी जी युनिव्हर्सिटी आहे म्हणजेच स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, ही युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथलं सगळं जे कोर्स असतं फ्रॉम फर्स्ट इयर टिल 6th इयर हे इंग्लिश लँग्वेजमध्ये होतो. आणि आमचे जे प्रोफेसर्स आहेत ते खूप काइंड असतात. आम्हाला हेल्प करतात वेळोवेळी. आम्हाला काही डाऊट्स असतील तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. आणि जर आम्हाला काही अडीअडचणी येतात तर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि मेन पॉईंट मला असा सांगावाचा वाटतो की आपण बघतो इंडियामध्ये जे कॉलेजेस असतात, म्हणजे गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट कॉलेज असू देत, तिथे आपण बघतो एका बॅचमध्ये 100 to 150 स्टुडंट्स असतात. आणि हाच नंबर जो आहे हा सिग्निफिकंटली कमी होतो रशियामध्ये. एका बॅचमध्ये अराउंड 15 to 20 स्टुडंट्स असतात, जेणेकरून आमचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांना आमच्याकडे लक्ष देता येतं. कोणत्या विद्यार्थ्याला किती अभ्यास करायची गरज आहे किंवा कोणाचं परफॉर्मन्स कसं आहे हे सगळं आमच्या प्रोफेसर्सला माहिती असतं. इनफॅक्ट आम्ही जे बुक्स रशियाला नेत असतो ते इंडियन ऑथरचेच असतात. आणि BD चौरसिया असू देत किंवा KD त्रिपाठी असू देत, आम्ही तेच बुक्स तिथे सुद्धा वापरतो. अगदीच ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही की हे शिक्षण तसं बघायला गेलं तर घेणं खूप सोपं आहे रशियामध्ये. मला असं विचारायचं आहे संजय सरांना, खरं तर, की आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते, मात्र वैद्यकीय शिक्षण घेणं तसं आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. मग तुमचा अनुभव कसा होता? रशियामध्ये हे शिक्षण स्वस्त आहे का आणि एकंदरच तुम्ही काय केलं? हो, रशियामध्ये शिक्षण स्वस्त आहे. त्याचं कारण असं आहे की 2018 मध्ये ज्यावेळेस मुलीचा नीटचा रिझल्ट लागला त्यानंतर आम्ही मग कॅप राऊंड अटेंड केले. कॅप राऊंडमध्ये मुलीला BDS हे मिळालेलं होतं. परंतु मुलीला MBBS करायचं होतं आणि ॲज ए पालक म्हणून, ॲज ए वडील म्हणून मला सुद्धा वाटायचं की मुलींनी MBBSच करायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही भारतातले प्रायव्हेट कॉलेजेस बघितले, परंतु भारताचे प्रायव्हेट कॉलेजेस हे सामान्य माणसाला परवडण्यासारखे नव्हते. कारण फी स्ट्रक्चर खूप महागडी आहे. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये सर्चिंग सुरू केली आणि त्यात मला असं दिसलं की रशिया ही कंट्री मेडिकल एज्युकेशनसाठी बेस्ट आहे. आणि त्याचप्रमाणे स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा रँकिंगसुद्धा ओव्हर आहे. आणि योगायोग असा की स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या नातेवाईकाचा मुलगा
हा 5th इयरमध्ये शिकवत होता. त्याच्यामुळे मला थोडंसं कॉन्फिडन्स वाढलं आणि माझ्या ज्या अडचणी होत्या त्याच्यासमोर मांडल्या. उदाहरणार्थ फी स्ट्रक्चर, सिक्युरिटी, त्याच्यानंतर मेस आणि राहण्याची व्यवस्था ही कशी काय, तर त्यांनी माझ्या अडचणीचं व्यवस्थितपणे म्हणजे निवारण केलं. स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही गव्हर्नमेंट असल्यामुळे बँक सुद्धा एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करते. त्यामुळे मला म्हणजे असा फरक जाणवतो की रशियाचं शिक्षण हे स्वस्त आहे. त्यामुळे मी मुलीचं ऍडमिशन त्या ठिकाणी केलेलं आहे. स्मॉलेन्स स्टेट युनिव्हर्सिटी बद्दल आता तुम्ही इतकं बोललाय, तर त्यांचे जे चॅन्सलर आहेत RS कोझलोव यांची देखील प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली आहे. आपण ती एकदा पाहूयात. Ladies and gentlemen, Smolensk State Medical University would like to welcome you as our potential students in beautiful city of Smolensk, Russian Federation. Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920 and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates, and also we would like to announce that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational but also scientific, arts and sports issues. We have students hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all 6 years education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree but also a license for your further studies. Smolensk State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully with a very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you soon in Smolensk, and thank you. तर नुकतेच आपण ते चॅन्सलर जे आहे स्मॉलेन्स स्टेट युनिव्हर्सिटी ते त्यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे. मला तुम्हालाच परत विचारावंसं वाटतं की आपलं पाल्य जेव्हा आपण दुसरीकडे पाठवत असतो, म्हणजे अगदी दुसऱ्या राज्यामध्ये पाठवत असताना सुद्धा आपल्याला एक भीती असते, आणि त्यात जर मुलगी असेल तर मग आणखी एक सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो. जसं तुम्ही मगाशी म्हणाला होता सिक्युरिटी विषयी, मला थोडंसं आणखीन जास्त विचारायचं आहे की जेव्हा आपली मुलगी आपण परदेशामध्ये पाठवतो शिक्षण घेण्यासाठी म्हणून, तेव्हा काय भीती होती मनात? ती असुरक्षितता वाटत होती का तुम्हाला? हो, त्याच्यामध्ये असं झालं की जेव्हा मुलींनी स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली, थोडीशी मला मनामध्ये भीती होती की मुलगी 6 वर्ष म्हणजे कशी शिकेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशियाचं वातावरण हे फार थंड आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे किंवा नाही, म्हणजे कशी करेल ती. आणि त्या अनुषंगाने मग वेळोवेळी मी तिला व्हिडिओ कॉलद्वारे म्हणजे नेहमी आमची चर्चा व्हायची मुलीची आणि माझी, की मी तिला विचारायचो बेटा शिक्षण कसं आहे आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे, सिक्युरिटी वगैरे आहे का. मग मी तिला म्हणायचो की तू व्हिडिओ कॉलद्वारे मला दाखव सगळं हे. तर मुलींनी मग व्हिडिओ कॉलद्वारे म्हणजे हॉस्टेल वगैरे दाखवलं, म्हणजे मुलीचं हॉस्टेल आणि मुलांचं हॉस्टेल सेपरेट दिसलं मला, म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे. आणि त्याचप्रमाणे तिथे मला 24/7 म्हणजे हे 2 गार्ड हे हॉस्टेलच्या खाली मला म्हणजे उपलब्ध असल्याचे दिसले, म्हणजे सिक्युरिटी करताना दिसले. त्याचप्रमाणे मला मुलीने मग कॅमेरा म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे मेसची व्यवस्था दाखवली. मेसचं जेवण हे एकदम चांगलं होतं, आणि ज्याला मेसचं जेवण करायचं त्याने मेसमध्ये जेवावं, आणि ज्याला नाही करायचं असेल ते तिथे म्हणजे अशी व्यवस्था आहे की ते हाताने सुद्धा करू शकतात. आणि त्याचप्रमाणे सिक्युरिटीला एक फार जास्त महत्त्व दिलेलं आहे.
त्याच्यामध्ये असं होतं की समजा मुलगा किंवा मुलगी बाहेर जर गेली की कामानिमित्त वगैरे, त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट त्यांच्याकडनं म्हणजे ऑर्डर दिलेले असतात की 8च्या आतमध्ये तुम्ही सगळं हे निपटून म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये परतावं. तर थोडक्यात सांगायचं झालं की सिक्युरिटीला म्हणजे खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे तिथे. त्यामुळे मला असं म्हणजे नंतर मला वाटलं की नाही, आपण जे ऍडमिशन घेतली आहे स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये खूप चांगले केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे तिथे मला असं जाणवलं की तिथले जे व्हाईस चान्सलर आहे डॉक्टर एलॉक सर व त्यांची पूर्ण टीम ही वेळोवेळी तिथे मुलांच्या अडचणीचं समाधान करत असतात. त्याच्यामुळे मला म्हणजे सिक्युरिटी बाबतचा जो प्रश्न आहे तो माझ्या डोक्यातून निघून गेला. अगदीच. आता नुकतंच तुम्ही डॉक्टर आलोक एरन यांचा देखील उल्लेख केलेला आहे, तर त्यांची देखील प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, आपण ती एकदा पाहूयात. Dear Indian students and parents, a warm namaste from the Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I'm the foreign advisor to the Chancellor of the Smolensk State Medical University, and I'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in English medium. For this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूंगा. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं देखता हूं और अब तक स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 5000 से ज्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से 3000 से ज्यादा इंडिया के बच्चे यहां से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं. हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहां से इंडिया वापस जा रहे हैं उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है, क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93% का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में. इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए, क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23% से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे. मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को $500 की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं. इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे. इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप मैं अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं. इस समय स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां हैं. हमारी यूनिवर्सिटी में 5 हॉस्टल्स हैं, जिसमें से 3 हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है. हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है, जिसमें इंडियन कुक्स के द्वारा 2 तरह का खाना बनाया जाता है, प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन. हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है. हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज्ड है. ये डिग्री WHO से भी रिकॉग्नाइज्ड है. इंडिया में इंडियन गवर्नमेंट NMC की तरफ से भी ये डिग्री रिकॉग्नाइज्ड है. हमारी यूनिवर्सिटी की डिग्री NMC के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है, इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन. स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं. हमारी यूनिवर्सिटी हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं. हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं या वो स्टूडेंट्स जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है. सो all Indian students who are willing to join Smolensk State Medical University this year, you are most welcome. Best of luck. तर कॉस्मॉस चे जे डॉक्टर आलोक एरन आहेत डिरेक्टर, त्यांची प्रतिक्रिया नुकतीच आपण पाहिलेली आहे. आपल्याला या विषयावर अजूनही चर्चा करायची आहे, मात्र वेळ झालेली आहे.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतोय रशियन विद्यापीठामध्ये डॉक्टर होण्याची संधी आणि आपल्या सोबत आहेत ऋतुजा किरवे आणि त्यांचे वडील. ऋतुजा, मी तुमच्याकडे येते. मगाशी आपण जेव्हा सरांशी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की सुरक्षिततेच्या दृष्टीने मला फार छान वाटलं तिकडे. तुम्ही तिथे प्रत्यक्ष अनुभव घेत होता या सगळ्याचा, तुम्हाला कसं वाटलं? माझं एक्सपिरियन्स स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचं खूप चांगलं राहिलं आहे, कारण मला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नव्हती. माझे प्रोफेसर्स, माझे टीचर्स, आलोक सरची टीम हे सतत आमच्यासोबत राहायची आणि आम्हाला काही डाऊट्स असतील, आम्हाला काही अडीअडचणी आल्या तर आम्ही डिरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत होतो. आमच्या हॉस्टेलमध्ये सरची टीम असायची आणि आमचे क्वेश्चन्स जे असायचे, आम्हाला जर कुठे जायचं आहे तर आम्हाला इथे एक अथॉरिटी म्हणून आमच्यासोबत राहायचे. नॉट ते आमचे खूप सिनियर्स आहेत म्हणून, ॲज आर फ्रेंड्स ते आमच्यासोबत राहायचे. माझं जे जर्नी होतं ते खूप चांगलं होतं. माझे प्रोफेसर्ससुद्धा खूप चांगले होते आणि खूप वेल एज्युकेटेड होते, जेणेकरून मला कधीच असं वाटलं नाही की मी दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे, मी माझ्या कंट्रीमध्ये नाही आहे, मी इंडियात नाही आहे, मी रशियात आहे. तुम्ही आता MBBS करून भारतामध्ये आलेला आहात. तुमचा काय अनुभव आहे? MBBS केल्यानंतर भारतामध्ये प्रॅक्टिस सुरू करता येते का? आणि जर आपल्याला PG ला प्रवेश घ्यायचा असेल तर तो म्हणजे रशियामध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतामध्ये मिळतो का? हो, माझी जी युनिव्हर्सिटी आहे म्हणजेच स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, ही युनिव्हर्सिटी WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी रेकग्नाइज केली आहे, जेणेकरून आपली NMC दॅट इज नॅशनल मेडिकल कमिशन ऑफ इंडियानी आपल्या युनिव्हर्सिटीला परवानगी दिली आहे. आणि आपण जेव्हा 6 इयर्स मीन्स 6 वर्ष कंप्लीट करून येतो फ्रॉम रशिया युनिव्हर्सिटीमधनं, आपल्याला इंडियामध्ये येऊन एक लायसन्सिंग एक्झाम दॅट इज फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम्स ही द्यावं लागते. आणि ही एक्झामिनेशन जी आहे हे वर्षातनं 2दा कंडक्ट केली जाते. ही एक्झाम दिल्यानंतर आपण भारतात कोणत्याही प्रदेशात प्रॅक्टिस करू शकतो, किंवा जर आपल्याला विदेशात जाऊन प्रॅक्टिस करायची आहे तर आपण विदेशात सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. USMLE, प्लॅब ही सगळे जे एक्झाम्स आहेत हे आपण देऊ शकतो. अगदीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे आणि एकंदर सगळा तुमचा अनुभव राहिलेला आहे, मला वाटतं ज्या मुलींना आता परदेशामध्ये किंवा रशियामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असेल, वैद्यकीय शिक्षण, त्याही आणि त्यांचे पालकही आता निर्धास्त झाले असतील मला असं वाटतं. मी तुम्हालाच विचारेन की रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठीची नेमकी प्रोसिजर काय असते, म्हणजे काय करायला हवं जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना देखील समजेल? रशियामध्ये म्हणजेच स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची जी प्रोसिजर आहे ती खूप सोपी आहे, खूप इझी आहे. आपल्याला 3 गोष्टी हव्या असतात. फर्स्ट दॅट इज 12th स्टँडर्डचा बोर्डचं पासिंग सर्टिफिकेट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो ग्रुपमध्ये 150 मार्क्स अँड अबव्ह पाहिजे असतात, आणि नीट UGचं आपल्याला क्वालिफिकेशन पाहिजे असतं. जर या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणं हे खूप इझी होऊन जातं. आणि आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला हा एक पॉईंट सांगावासा वाटतो की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एजंट हा प्रकार नाही आहे. जर एजंट नसल्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत नाही. आता एजंट्स नाही आहे तर आपल्याला इन्फॉर्मेशन कुठून भेटणार? तर इन्फॉर्मेशन आपल्याला आमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट दॅट इज www.sgmu.info वर भेटून जाईल. आणि जर आपल्याला इन पर्सन कोणाशी बोलायचं असेल तर आमचे जे डॉक्टर आलोक सर आहे, कॉस्मोस एज्युकेशन कन्सल्टन्सीचे डिरेक्टर, त्यांनी हे जबाबदारी तिथे शिकणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना आणि तिथनं पासआउट झालेले मुलं आणि त्यांच्या पालकांना दिली आहे की जर आपल्याला कोणता डाऊट असेल किंवा आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायची असेल तर आपण त्यांच्याशी संपर्कात साधू शकतो. आणि हे जे इन्फॉर्मेशन सेंटर्स आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. जर आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायची असेल तर आपण डिरेक्टली त्यांच्याशी बोलून तिथे ॲडमिशन घेऊ शकतो. पण मग जर MBBS घेऊन जेव्हा आपण भारतामध्ये परततो, जसं तुम्ही आता आलेला आहात, ते झाल्यानंतर लगेचच तुम्हाला प्रॅक्टिस करता येते का? इंटर्नशिप करावी लागते, काही परीक्षा वगैरे द्याव्या लागतात, असं काही असतं का? हो, रशियामधनं MBBS करून आल्यानंतर आपल्याला एक FMG दॅट इज फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन, जी एक लायसन्सिंग एक्झामिनेशन आहे इंडियामध्ये प्रॅक्टिस करायसाठी, ही एक्झामिनेशन आपल्याला द्यावी लागते. आणि ही एक्झामिनेशन दिल्यानंतर आपण भारतात कुठेही प्रॅक्टिस करू शकतो किंवा आपण परदेशात जाऊनही प्रॅक्टिस करू शकतो. आणि आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते आम्हाला त्या पद्धतीने शिकवतात. म्हणजे जेव्हा आम्ही भारतात परततो तेव्हा ही एक्झाम आमच्यासाठी डिफिकल्ट नाही जात. म्हणजे आमच्यासाठी इझी होतं जेव्हा आम्ही ही एक्झाम क्रॅक करणं. जेव्हा आम्ही स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून जेव्हा मी वापस येतो तर ही एक्झाम क्रॅक करणं आमच्यासाठी खूप सोपं होऊन जाते, कारण आम्हाला त्याच अप्रोचनी तिथे शिकवलं जातं.
खरंच खूप छान. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनाही कळेल आणि त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते एव्हा सगळे क्लिअर झाले असतील मला वाटतं. मी संजय सरांकडे येईन. मध्यमवर्गीय पालक म्हणून प्रत्येक पालकाचा असा विचार असतो की वैद्यकीय शिक्षण द्यावं किंवा कोणत्याही फॅकल्टीमध्ये शिक्षण द्यावं, पण बाहेर पाठवण्यासाठी म्हणजे परदेशामध्ये पाठवण्यासाठी मनाने तो पालक तयार नसतो. कारण अर्थात आपण मगासपासून बोलतोय ती म्हणजे एक आर्थिक गोष्ट येते, दुसरी म्हणजे सिक्युरिटी येते, तिसरी म्हणजे तिथलं सगळं एन्व्हायरमेंट, या सगळ्याच गोष्टी येतात. मग अशा वेळी तुम्ही जेव्हा रशियामध्ये आपल्या मुलीला पाठवलं, तुमचा अनुभव काय होता? ती सुरक्षितता तुम्हाला वाटली होती का? हो, मला तर फार छान म्हणजे अनुभव आलेला आहे. म्हणजे त्याचे प्रमुख 4 कारण आहे. एक तर म्हणजे सामान्य माणसाला परवडणारं म्हणजे फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर म्हणजे सिक्युरिटी, म्हणजे तिथे ऑलवेज सिक्युरिटी म्हणजे खूप म्हणजे टाईट आहे तिथे. वेळ जागोजागी हॉस्टेलमध्ये, कॅम्पसमध्ये म्हणजे सगळे तिथे गार्ड्स वगैरेची म्हणजे व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे मेसची पण व्यवस्था म्हणजे उत्तमरित्या, म्हणजे जे भारतामध्ये आपण जेवण करतो ते रशियामध्ये पण उपलब्ध आहे. तिथे असं वाटतच नाही की आपण म्हणजे रशियामध्ये आहे, असं वाटतं की भारतामध्येच आहे. आणि त्यानंतर हॉस्टेल मी पाहिलं आहे की हॉस्टेलचं प्रिमायसेस स्वच्छ आणि मुलींसाठी वेगळं हॉस्टेल, मुलांसाठी वेगळं हॉस्टेल. तर एकंदरीत मला म्हणजे असं एकदम चांगलं वाटलं. आणि मी तर इतर म्हणजे विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना हे सांगेल की त्यांच्या मुलींना जर डॉक्टर करायचं असेल तर त्यांनी रशियामध्ये स्मॉल अँड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे ऍडमिशन घेण्यास हरकत नाही. अगदीच. तर यावरून तुम्हाला समजलं असेलच की स्मॉल अँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणतीही काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये, कारण पालकही त्याच पद्धतीने सांगतात. तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी. टीव्ही